स्वागत आहे तुमचं गुलमोहर रेटू या चॅनलमध्ये. आज नवीन सेटअपमध्ये बघत असशील तुम्ही. आता आज अर्जुनचं बोरनान करायचं आहे आणि हळदी कुंकू पण ठेवलेलं आहे. त्याच्याच गडबडीत आहे, त्यामुळे आज सकाळपासून काही शूट घेतलेलं नाही आहे. रेसिपी पण कोणत्या शूट केलेलं नाही आहेत. आज सकाळपासून हेच चालू आहे, स्वच्छता वगैरे. त्यामुळे मग म्हणलं आता तरी थोडी अपडेट द्यावी. आता अर्जुनचा ड्रेस इस्त्री करते. बाकी आणखीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. एक म्हणजे रेसिपी संदर्भातच आहे. म्हणजे आता हे करणार आहे, म्हणजे सोलकढी करायची आहे. पण कायम करते मी, पण आज जास्त प्रमाणात करायची आहे. तुमच्याशी रेसिपी शेअर करते त्याची. चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला नवनवीन आणि अशा साध्या पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी आणि तयार करून खाण्यासाठी आपले रेसिपीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुमच्याकडे करतात का बोरनहाण हे मला सांगा हां कमेंटमध्ये. आणि तुम्ही काय काय करता, म्हणजे बोरनहाणच्या वेळेस मुलांना कसे कसे सजवता आणि त्याच्यात आपण जे चिरमुरे वगैरे घालतो की नाही, चिरमुऱ्यात शेंगा, बोरं, चॉकलेट, बिस्किट्स, तर ते तुम्ही आज आणखीन काय काय घालता त्याच्यात तेही मला सांगा. डेकोरेशन राहिलेलं आहे, सोलकढी करायची, भरपूर सारं तयारी राहिलेली आहे. बायकांना सांगायचं आहे आणखीन हळदी कुंकवाला या म्हणून. आता काय मी फोनवरच सांगणार आहे. अर्णव तर काय अजून आलेलं नाही आहे स्कूलमधून. येईल तो. किती हाऊस असते की नाही आपल्या बायकांना, हळदी कुंकू, बोरनहाण वगैरे, म्हणजे काही जरी नवीन असेल तरी आपल्या बायकांना हाऊस असते जास्त. पाच वाजलेले आता संध्याकाळचे. चला, इस्त्री तर झालेली आहे तुमच्याशी बोलत बोलत. हा आहे अर्जुनचा ड्रेस. सोलकढी बनवण्यासाठी पुदिना घेतलेला आहे, लसूण आहेत आणि मिरच्या. कोथिंबीर आपण वरतून घालणार आहोत ह्याच्यासाठी, डेकोरेशनसाठी. आपलं आपण कसा कालवा लावला आहे बघा. बघा, मला असं घरी गेल्या गेल्या काम असते. मग काय तर म्हणून अभ्यास होत नाही. हो, अभ्यास होत नाही. 8 नारळांचं खोबरं एवढं निघालेलं आहे. थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा ह्याच्यात आणि हे सगळं एकत्र मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याचं दूध गाळून घ्यायचा. तुकडा घेतलेला आहे. आता हे सगळं ह्याच्यात घालून घ्या. मिरची, माझ्याकडे हे चॉपर आहे, ह्याच्यात मी बारीक करते. तुम्ही जर साध्या भांड्यात करत असणार तर खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही.
ह्याच्यात बारीक होते पटकन म्हणून मी आहे असेच किंवा थोडे थोडे तुकडे करून ह्याच्यात घालणार आहे. हे एवढे तुकडे करणार आहे. त्यात गाळून घ्यायचा आहे. हा स्कार्फ घेतलेला आहे मी, स्वच्छ धुतलेला आहे. त्याच्यातून हे गाळून घ्यायचं व्यवस्थित. आपण आता बारीक करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं. पाणी आहे हे, आणि हे आपण नंतर त्यात वापरणार आहोत. हे असं बारीक झालं पाहिजे. आता आपण हे गाळूया. सगळं एकदम बारीक करून घेऊया पहिला, नंतर सगळं गाळायचं एकत्रच. इथं जाणून ठेवलं भैया. हे असं पिळून घ्यायचं. पिळायच्या अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचे. काय नारळाचं पाणी इथं गाळून घ्यायचं आहे. इथं अर्जुन पण मदत करायला लागलाय, मीठ घालायला लागलाय त्याच्यात. चार चमचे घातलेले आहे. आता मीठ घालायचं. आणि इकडं आण. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही ॲडजस्ट करा. एक फुलपात्र इथं आगळ घातलेला आहे कोकमचा. आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर कलर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही आणखी घालू शकताय. मी आता इथं आणखीन एक फुलपात्र घालणार आहे. सोलकढी आहे ती, सोलकढी. ह्याचा कोकमचा आगळ 3 फुलपात्र घातलेला आहे मी. परत साखर घातलेली आहे अजून वरती. पिठी साखर घातलेली आहे आता, कारण मला गडबड खूप आहे. आणि कोथिंबीर वरतून घातलेली आहे. पहिला आता पटकन साडी नेसून घेते. आता घ्यायचा भूता नाही तुम्ही मोठ्या गाडीत ना. मॉइश्चरायझर काय रे? काय? हा सांग की, तुम्ही नव्हता मला. मॉइश्चरायझर नंतर प्रायमर पिना ठेवून सगळा गोळा करून घेतलाय बघ. फाउंडेशन जर मुई दे का मुई ठेव तिथं. आयतं येते
आहे पुढं. हा मी जरा असं व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. लाईटचं रिफ्लेक्शन व्यवस्थित म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन पडायला लागलं त्यामुळे व्यवस्थित दिसणार ते. आता याच्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे मी. तिळगुळ आहे तिळगुळ. लवकर या. तुला नवीन नवीन घातलंय होय गोऱ्या. सगळं नाही घालायचं त्यात. खिसा नाही रे ह्याला. खिसा नाही ह्याला. बरं बघू. मिया बाय मला टाकला बाय झाला आता. खिसा नाही थांब. बाहेरचं कापड वेगळं आणलं मधलं कापड वेगळं. नवीन काय तर शिकवायचं का ते. म्हातारीचं बघून बस बस. चिरमुर सगळं घे रे पण बाकीचं काही राहू दे. थोडं थोडं सगळं पायाखालीच येतंय ते. काय हा इकडे पुसूया. पुसायचं थांब. पुसायचं थांब. ते पुसायचं नाही. पावडर नको लावाय ना. पावडर नको. आईसारखं नको. आईसारखं लावाय नको. उलट घातलंय का बघ वर ते खालचं. होय उलट घातलंय ना. होय. वाटलंय मला. अर्जुन इकडे या. इकडे अर्जुन जरा. ते नानाचाच पाळा लावलाय बघ त्यानं. असं उलट आहे ना ते. बरोबर आहे. स्टिकर आहे की त्याला मागं. स्टिकर थांब. थांब हे उलट झालंय. आई कडी लाव. इथं बघ स्टिकर. कुठं आहे? स्टिकर बाजूला आहे. स्टिकर पुढे गेलं का. बरं हात असं कर. हात असं कर. हात असं कर. ते सोड की त्याला काय लक्षात असं कर. हात वर धर. हात वर धर. हात पुढे जायचं. देव बाप्पा. देव बाप्पा काढून खायचं काय भरायचं. आता हेअरस्टाईल काय करायची. आवरून तर झालंय सगळं. बरं का हात. बरं का. असू दे कशी मोकळी. वर काय असं वर धरा. तिथे माझ्या खांद्यावर ठेवा. तुला देव बाप्पा करायचं. देव बाप्पा करायचं.
हे बी घाल का डोक्यात लगेच. बायकाला घालेल तर ठेवर माहिती हा ते नंतर घालायचं आहे. नंतर घालायचं काय नंतर काय घालायचं आहे ते बस का पुग्या ते जर हातात नाही. आता काय करावं थांब सुटलंय हे सुटलंय थांब जरा. तर मी तयार झालेले आहे हळदी कुंकू आणि बोरनाहांसाठी. बरंच काय केला होत्या खरं तर लई गडबड आहे थोडक्यात आवरले. काय 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 कामाचं आहे हवं बी आहे ना. अरे बासरी म्हणून फक्त असते मग काय उपयोग. आणि हे साहेब इकडे तयार ए आहेत. काढ नको. गणपती बाप्पा मोया म्हण की. तू इकडे सरक. अर्णव तू तिकडे सरक. ए अर्णव तू तिकडे सरक. हा हा ते दिसायला पाहिजे. ए भाभी आली होती. ओ भाभी आलो ना. त्यांच्या बोंबाला जाईल. आता ते घाबरलं ते. आता घाबरलं ते. पोरं त्याला अंधार करायला त्याने. पोरं त्याला अंधार केली ते एकदम. बस घाबरलं ते एकदम अंधार केल्यावर. त्याला घ्या खाली बसा. घाबरले ते. झालं बा ते काल किती दिवस केला. हे घे हे घे हे घे फोटो. मोबाईल पाहिजे मोबाईल. बिस्किट खा बिस्किट खा की बिक्की बिक्की. हे घाबरलं.
बस कर